Hello friends. Welcome to Life with Kids channel. नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एका अशा मुंगीची गोष्ट सांगणार आहे जिने आपल्या कष्टाने हे सिद्ध केलं की मेहनत कधीच वाया जात नाही. चला तर मग एका सुंदर बागेत जाऊया. एका बागेत चिन्मयी मुंगी आणि टिल्लू टोळ राहत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. चिन्मयी मुंगी दिवसभर अन्नाचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत होती. पण टिल्लू टोळ मात्र दिवसभर गाणी गाण्यात आणि झोपण्यात वेळ घालवत होता. टिल्लू टोळ म्हणाला, अगं चिन्मयी, इतकी मेहनत कशाला करतेस? बघ किती छान ऊन पडलंय. माझ्यासारखी गाणी गा आणि मजा कर. चिन्मयी मुंगी म्हणाली, टिल्लू दादा, आता ऊन आहे पण पुढे पावसाळा आणि थंडी येईल, तेव्हा आपल्याला अन्नाची गरज लागेल. तू सुद्धा थोडं अन्न साठवून ठेव. टोळ हसून निघून गेला आणि त्याने तिचं ऐकलं नाही. काही दिवसांनी जोरदार पाऊस सुरू झाला. सगळीकडे पाणीच पाणी साचले. बाहेर अन्न मिळणे कठीण झाले. चिन्मयी मुंगी आपल्या घरात आरामात बसून तिने साठवलेले अन्न खात होती. दुसरीकडे टिल्लू टोळ खूप भुकेला होता. त्याला कुठेच खाऊ मिळेना. तो थरथर कापत मुंगीच्या घरापाशी आला. टिल्लू टोळ रडत म्हणाला, चिन्मयी, मला माफ कर. मी तुझी थट्टा केली. आता माझ्याकडे खायला काहीच नाहीये. मला थोडी मदत करशील का? दयाळू चिन्मयी मुंगीने त्याला आपल्या घरात घेतलं आणि अन्न दिलं. टोळाला आपली चूक समजली आणि त्याने शपथ घेतली की इथून पुढे तो कधीही आळस करणार नाही. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कष्टाचे फळ नेहमी गोड असते. वेळेवर काम केलं तरच आपण संकटाचा सामना करू शकतो.